म्हणजे आमच्या एज ग्रुपची मुलं किंवा जेनझी जे आहे थोडे आमच्याहून लहान, थोडंसं स्पिरिच्युअल कमी होत चालले. म्हणजे त्यांना असं वाटतं की कर्म जर आपण चांगलं केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळेल. ते तर खूप बरोबर आहे, म्हणजे मी तर त्या गोष्टीला खूप मानतो. पण त्या कर्माला, तुमच्या कामाला जर समजा स्पिरिच्युअल गोष्टींचा, देवाच्या भक्तीचा, श्रद्धेचा जर एक हातभार लागला तर खूप चमत्कार होऊ शकतो त्यांच्या हार्डवर्कमध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये, ते जे करतात त्यामध्ये. तुम्हाला काय सांगायचं आहे मुलांना आजकालच्या? 30% जे मुलं आहेत ना, बघा तुम्ही 10वी-12वीची एक्झाम असेल 2-4 दिवसापूर्वी मंदिरामध्ये गर्दी असते. हो. तुम्ही दगडूशेठमध्ये गेले, पण 70% लोकांमध्ये विश्वास थोडा कमी झालेला आहे. अशा मुलांसाठी मी म्हणेन समर्थांचा मार्ग म्हणा, कुठलेही तुम्ही ज्या देवांवरती तुम्ही विश्वास, श्रद्धा ठेवतात ना, त्यांची भक्ती केली, खरोखर म्हणजे त्यांना सोबत ठेवलं आणि त्यांच्यावरती विश्वास करून अभ्यास केलं, त्यांची पण जीवनाची खरंच छान प्रगती होईल. बरं. असं नाही आपण म्हणत की 24 तास तुम्ही टाळ वाजवत बसा, आरती करा, हे करा. मनामध्ये जे स्टेक तुम्ही देवाची आठवण, हे ना भीती राहिली नाही आजकालच्या यंग जनरेशन लोकांना. कुठेही काही व्यसनांमध्ये जाता, ही एक भीती आहे ना. घरामध्ये कसं वयस्कर माणसं पूर्वी राहायचे, एक धाक राहायचा ना, तसं आपल्या आतमधून आपण जर एक देवाची जर भीती असेल ना, हे लोकांना तर म्हणेन मी त्यांच्या आई वडिलांनी त्यांना लहानपणीपासून बाळकडू पाजलंच पाहिजे. आणि हे आई वडील सुद्धा आजकालचे आता तुमच्या वयाचे मी पाहते आमच्या सोसायटीमध्ये, त्यांनाच नातेवाईक नको मॉल लागतं. त्यांना तर मी म्हणेन की तुम्ही थोडस अध्यात्माकडे वळा. येतात माझ्याकडे रेकी वगैरे शिकायला येतात, माझ्यापर्यंत जो लोक येतात त्यांना मी सांगून सुधरवते, पण जग पण सुधारलं पाहिजे ना, थोडं अध्यात्माकडे वळले पाहिजे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.